ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त मैथिली सेनगुप्त आहेत. आणि आता स्वतः देवी आईने सांगितल्यानंतर आणखीन कुठल्या पुराव्याची गरज आहे आपल्याला? हे बघ, देवी आईने तुला असं का सांगितलं आम्हाला नाही माहित. आणि देवी आईने असं सुद्धा सांगितलं होतं ना की विरोचकाचा कटारीने वध झाल्यानंतर विरोचक कायमचा संपेल. पण काय झालं? त्या मैथिलीच्या रूपाने शतग्रीव पुन्हा आला आणि त्यामुळे आपल्याला किती अडचणींना सामोरं जावं लागलं. मला एवढंच कळतंय की त्या बाईला घरात आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. एक मिनिट, पण तुम्हाला दोघांना कळत नाहीये का की तुम्ही स्वतःहून संकटांना आमंत्रण देताय ते? हो नेत्रा, सगळेच बरोबर बोलताय. सॉरी देवी आई, सॉरी, मला माफ करा. मी तुमची आज्ञा मोडायला लावते, पण प्लीज प्लीज नेत्रा, त्यांना जायला सांग प्लीज. तुम्ही सगळे प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. नियतीने त्यांच्याकडून त्यांचं संपूर्ण कुटुंब हिरावून घेतलंय. म्हणून आपण आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालायचा का? ईशा आणि रीमाचा जीव का धोक्यात घालायचा? ती तिची फॅमिली आहे, आपण का तिला सिंपती द्यायची? तेजस ऐक, तू जरा शांत हो. अरे अद्वैत, काय शांत हो? तुला काहीच कळत नाहीये का? भाऊजी, त्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. आम्ही त्यांना कसं बसं इथे घेऊन आलो. आम्ही त्यांना इथे घेऊन आलो नसतो ना तर खरंच त्यांनी जीव दिला असता. जाऊ द्यायचं ना, मरू द्यायचं ना तिला. आपल्याला काय फरक पडतोय? तेजस, माणुसकीच्या नात्याने तरी आपण कोणाकडे माणुसकीच्या नात्याने बघायला सांगतेस? त्या बाईकडे. अरे ती बाई तुझ्या मुलीला घेऊन पळाली होती. अद्वैत, अरे नेत्रा हळवी आहे, तिला नाही कळत, पण तुझ्या तरी लक्षात येत आहे ना? तू तू का तिचं ऐकून त्या बाईला या घरात घेऊन आलास? देवी आईने स्वतः मला सांगितलंय की शतग्रीव गेलाय. आता ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त मैथिली सेनगुप्त आहेत. ते मी सुद्धा एक आई आहे, माझा संसार आहे. मी समजू शकते त्यांना किती त्रास होतो. कुमा, एक बोलू का? मला ना नेत्राने घेतलेला डिसिजन पहिली बार आवडला नाहीये. खरं तर ती बाई, तिचा नवरा त्यांना घरातच घेतलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. त्यांना इथे थांबू दिलं ना, तिथेच मोठी चूक झाली. पण त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट ही की आपली ईशा सापडली. काकुमा, ती काही करणार नाही ना? तेच ना, ते काय झालं? काही महत्वाचं बोलत होतात का? हा नाही, काही नाही. नाही, ठीक आहे. तसं असेल तर तुम्ही बोला, मी येतो. मग सांगा ना, काय झालंय? तेजस, नेत्रा असं का करते? म्हणजे बघ ना, एवढं सगळं घडल्यानंतर ये रे माझ्या मागल्या असंच होतंय. तेजस, नेत्राच्या या डिसिजनमुळे आम्ही खूप हर्ट झालोय. हो, मला कळतंय, पण काय तेजस, आपण सुखाने जगायचंच नाही का? मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, नेत्राला त्या बाईची दया का येते? हे जे सगळं चाललंय ते मला सुद्धा खटकलेलंच आहे. ओके, बघूया ना, काहीतरी पॉझिटिव्ह घडेल ना लवकरच. कधी तेजस, कधी? अद्वैत आणि नेत्रा. काकू, ऐक, मी बाबांशी बोलतो आणि लवकरात लवकर त्या बाईला घराबाहेर कसं काढता येईल ते बघतो. तुम्ही काळजी करू नका. निघा आधी तुम्ही. काय करताय तुम्ही? बाजूला वा. काकू सोड त्यांना. मुळात तुम्ही या बाईला घरात आणलंच कसं? बाबा, नेत्रा, आम्ही कोणाचं काहीही ऐकणार नाही. काकू काय करतायत? तुम्ही तरी समजून घ्या ना. केतकी, कोणाचं काही ऐकायची गरज नाही. तिला आधी बाहेर काढ. शेखरची बाबा प्लीज समजून घ्या तुम्ही. अद्वैत, तू बाजूला हो. बाबा असं काय करताय? एवढ्या रात्री कुठे जाणार आहेत त्या? काय? अरे तुम्हाला काय झालंय काय? हीच बाई ईशाला घेऊन गेली होती ना? हिच्यामुळेच इंद्राणी आज कोमात आहे.
हिच्यामुळे रीमा आणि ईशाच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही मला सांगता की ही बाई घरात राहणार? बाबा तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. तू मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस नेत्रा. मला एवढंच कळतं की ही बाई या घरात राहू शकत नाही. तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी बरोबर आहे, पण आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आम्ही तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतो. तुम्ही प्लीज आता मैंने कहा था ना मुझे नहीं आना चाहिए था यहाँ. फैमिली मला नहीं एक्सेप्ट करना. मेरी वजह से हो रहा है ये सब और मुझे ये नहीं चाहिए. मला कोणाचंही घर बर्बाद नाही करायचंय. I'm sorry नेत्रा, मेरी वजह से ये हो रहा है. और थैंक यू तू मला जी मदत केलीस त्याबद्दल. तरी मावशी तुम्ही असं नका बोलू. तुम्ही नका काळजी करू. आम्ही सगळं करतो नीट. अहो, कुठे जाणार त्या एवढ्या रात्री? ठीक आहे, प्रश्न फक्त आजच्या रात्रीपुरता आहे ना. मी तुम्हाला उद्या सकाळपर्यंतची वेळ देतो. उद्या सकाळी ही बाई घरात दिसता कामा नये.